नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण मराठी विषयाचा पहिला पाठ म्हणजेच आपली भाषा, लिपी व व्याकरण याबद्दल माहिती बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भाषा भाषा म्हणजे काय? भाषा म्हणजे काय? तर भाषा म्हणजे संवादाचे साधन होय. संवादाचे साधन होय असे म्हटले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, भाषा म्हणजे विचार विचार भावना, कल्पना व अनुभव अनुभव आपण भाषेमध्ये काय करत असतो? आपले विचार, आपल्या भावना, आपले अनुभव व आपल्या कल्पना हे व्यक्त करत असतो. व्यक्त करण्याचे साधन. व्यक्त करण्याचे साधन. तर इथे बघा मित्रांनो, भाषा भाषा हा जो शब्द आहे हा भाष या संस्कृत धातूपासून बनलेला आहे. संस्कृत धातूपासून बनलेला आहे. त्याचा अर्थ होतो मित्रांनो बोलणे. त्याचा अर्थ होतो बोलणे. आणि तुम्हाला माहित असेल की संस्कृत भाषा ही मराठीची जननी आहे. मराठीची जननी आहे. आता आपली ही मराठी भाषा आपण उभ्या रेषा, आडव्या रेषा, तिरप्या रेषा, गोल चिन्हे या प्रकारे डावीकडून उजवीकडे लिहत असतो व शेवटी त्याच्यावर आपण शिरोरेघा देतो. आता बघा मित्रांनो, भाष हा संस्कृत धातूपासून बनलेला शब्द आहे आणि त्याचा अर्थ होतो बोलणे. आणि मराठीची जननी म्हणजेच संस्कृत भाषा आहे. आता भाषा मुख्यतः दोन प्रकारे बोलली जाते. भाषा मुख्यतः दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे मित्रांनो नैसर्गिक भाषा. दुसरा प्रकार आहे मित्रांनो कृत्रिम भाषा. तर नैसर्गिक भाषा व कृत्रिम भाषा असे भाषेचे दोन मुख्यतः प्रकार पडतात. ते तुम्हाला माहित असेल. त्यानंतर बघा मित्रांनो, आता भाषा हे संवादाचे एक प्रमुख माध्यम आहे. आता त्यानंतरच बघा, संस्कृत भाषा ही मराठीची जननी असून भाष हा शब्द संस्कृत भाषेतून आला असल्यामुळे त्याला आपण भाषा म्हणतो. आता बघा मित्रांनो, मराठी भाषेतील पहिला शिलालेख हा आढळला आहे कर्नाटक येथे. कर्नाटक मधील श्रवणबेळगोळ येथे आणि तो आढळला आहे श्री गोमटेश्वराच्या मूर्तीखाली. श्री गोमटेश्वराच्या मूर्तीखाली आणि इथं आढळलेली जी ओळ आहे ती आहे श्री चामुंड राय करवियरे. ही जी ओळ आहे मित्रांनो, ही तिथे जवळपास इसवी सन 983 मध्ये कोरली गेली असावी आणि मराठी भाषेतील पहिला शिलालेख यालाच म्हटल्या जाते. त्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला माहित असायला पाहिजे की विवेक सिंधू
हा ग्रंथ मुकुंदराज यांनी लिहिला आणि त्यांचं योगदान सुद्धा मराठी भाषेत अत्यंत महत्वाचं मानलं जाते. त्यानंतर आपण जर का बघितलं श्री ज्ञानदेवी आणि अमृतानुभव हे जे ग्रंथ आहे हे श्री ज्ञानेश्वरांनी लिहिले. श्री ज्ञानेश्वर यांनी लिहिले. तसेच लीळा चरित्र हे ग्रंथ जे आहे हे ग्रंथ माई भट्ट यांनी लिहिले. माई भट्ट यांनाच श्री चक्रधर स्वामी या नावाने आपण ओळखतो. तर बघा मित्रांनो, मुकुंदराज, ज्ञानेश्वर, श्री चक्रधर स्वामी यांचं सुद्धा मराठी भाषेत खूप मोठं योगदान आहे. आता महाराष्ट्राची राजभाषा ही मराठी आहे. महाराष्ट्राची राजभाषा आपण मराठी आहे असे म्हणतो. आता महाराष्ट्राची राजभाषा ही 27 फेब्रुवारी ला आपण साजरी करत असतो आणि 27 फेब्रुवारीला वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जो जन्मदिवस आहे तो आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करत असतो. तर कुसुमाग्रज यांचं सुद्धा मोठं योगदान या मराठी भाषेकरता आहे. आता बघा मित्रांनो, आपली जी ही मराठी भाषा आहे हिला आपण देवनागरी लिपी किंवा बाळबोध लिपी असे सुद्धा म्हणतो. आता लिपी म्हणजे काय, तर लिपी म्हणजे लेमपणे म्हणजे जेव्हा लिपीचा शोध लागला तेव्हापासून आपण काय करायला लागलो, आपण भाषा ही लिखित स्वरूपात लिहायला लागलो आणि त्यामुळेच लिपीचे सुद्धा महत्व खूप आहे आणि त्यामुळेच आपली मराठी भाषेची देवनागरी लिपी तिलाच आपण बाळबोध लिपी असे म्हणतो. त्यानंतर बघू मित्रांनो, आपण आता हे तर बघितलं आपण आपली भाषा किंवा लिपी. आता व्याकरण मध्ये जर का बघितलं तर आपण व्याकरणाचे काही पाठ अभ्यासू. याचा स्क्रीनशॉट तुम्ही मित्रांनो घेऊन घ्या. आता मी पुढच्या भागाकडे वळतो आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असला मी अशी अपेक्षा करतो आणि आता हे मी मोडतो. तर आता आपण व्याकरणाचा सर्वात पहिला भाग किंवा पहिला पाठ तो बघूया. मुख्यत्वे जर आपण बघितलं तर व्याकरणामध्ये वर्णविचार, शब्दविचार, व्याकरण मध्ये वाक्यविचार हे घटक पडतात. इथे बघा मित्रांनो, आता वर्णविचार आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की वर्णविचार, शब्दविचार, त्यानंतर वाक्यविचार हे घटक आहेत भाषेचे. हे काय आहेत, घटक आहेत. आणि त्यामधला जर आपण वर्णविचार हा पाठ बघूया. तर इथे बघा मित्रांनो, वर्णविचार. आता वर्णविचार यामध्ये जसं की आपण घेतलं
सर्वात अगोदर आपण घेऊया स्वर. स्वर, आता स्वर यामध्ये जर का आपण घेतले तर सर्वात आधी ऱ्हस्व स्वर, नंतर आपण घेऊ दीर्घ स्वर, त्यानंतर घेऊ आपण संयुक्त स्वर. संयुक्त स्वर. तर इथे बघा मित्रांनो, अ, ई, उ, ऋ आणि नु हे ऱ्हस्व स्वर मानले जातात. मराठी भाषेमध्ये अ, ई, उ, ऋ, ऋ असे 5 ऱ्हस्व स्वर मानले जातात. त्यानंतर बघा आ, ई आणि उ हे मुख्यत्वे दीर्घ स्वर मानले जातात. त्यानंतर बघा ए, ऐ, ओ आणि औ यांना आपण संयुक्त स्वर असे म्हणत असतो. आता या स्वरांबरोबर आपण आपल्या भाषेमध्ये इंग्रजी भाषेतले काही शब्द जसेच्या तसे घेतले आहेत आणि त्यामुळेच 2009 साली महाराष्ट्र शासनाने एक जी.आर. काढून इंग्रजी भाषेतील 2 स्वर, इंग्रजी भाषेतील 2 स्वर ॲ व आ यांना आपल्या मराठी वर्णमालेत स्थान दिले आहे. त्यानंतर आपण बघूया आता इथे झाले स्वर. आता आपण बघू व्यंजन. आता आपण बघू व्यंजन. तर मित्रांनो, व्यंजन मध्ये बघा क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग. यामध्ये व्यंजन कोणते कोणते आहेत ते बघू. तर क वर्गामध्ये क, ख, ग, घ, ग. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, व्यंजन नेहमी पाय मोडून लिहिले जातात. व्यंजन नेहमी पाय मोडून लिहिले जातात. म्हणजे व्यंजन हे अपूर्ण असते. व्यंजनामध्ये जेव्हा आपण स्वर मिसळतो तेव्हा ते वर्ण पूर्ण होत असते. जसं की पहा इथे क, क हा व्यंजन आहे. क मध्ये आपण अ मिक्स केला आणि त्यानंतर क हा वर्ण तयार झाला. तर तुम्हाला इथे समजलं असेल. त्यानंतर बघा पुढे आता च, छ, ज, झ, न, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, ह, ब, भ, म. तर आता इथे बघा मित्रांनो, हे आहेत व्यंजन आणि या व्यंजनामध्ये क व ख या व्यंजनांना कठोर व्यंजने असे म्हणतात. काय म्हणतात? कठोर व्यंजने. कारण यांचा जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा त्यांचा उच्चार हा कठोर होत असतो. त्यामुळे क, ख, च, छ, ठ, ठ, त, थ, प, फ यांना कठोर व्यंजने म्हणतात. आणि ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब, भ यांना मृदू व्यंजने असे म्हणतात.
आणि हे जे आहेत ग न न न म यांना आपण अनुनासिके अनुनासिके म्हणत असतो. तर आता बघा इथे हे जे ह्रस्व स्वर आहे यामध्ये अ इ ओ रो रू यांना ह्रस्व स्वर म्हणतात आणि दीर्घ स्वर आ इ उ यांना दीर्घ स्वर म्हणतात. त्या प्रकारे संयुक्त स्वर ए ऐ ओ औ हे संयुक्त स्वर आहेत, कारण हे अ आणि ई किंवा अ आणि ई मिळून बनले आहेत. जसे की अ प्लस ई किंवा ई बरोबर ए किंवा ऐ. आ प्लस उ किंवा उ बरोबर ओ किंवा औ. तर यावरून तुम्हाला समजलं असेल की संयुक्त स्वर कशा प्रकारे बनलेले आहेत. तर आता आपण पुढे बघूया. हे झाले व्यंजन. आता आहे अर्धस्वर. आता बघू आपण अर्धस्वर. अर्धस्वर याच्यामध्ये य र ल व यांना म्हणतो आपण अर्धस्वर. काय म्हणतो यांना? अर्धस्वर असे म्हणतो, कारण ते अर्धस्वर आहेत. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, अर्धस्वर झाले. आता आपण बघू उष्मे. उष्मे याच्यामध्ये श श आणि स या वर्णांना आपण उष्मे म्हणतो. त्यानंतर आपण घेऊ महाप्राण. महाप्राण ह हा वर्ण महाप्राण आहे. आणि त्यानंतरच आपण घेऊ स्वतंत्र वर्ण. स्वतंत्र वर्ण म्हणजेच ळ. ळ हा स्वतंत्र वर्ण मानला जातो मित्रांनो. तर इथे बघा आपण स्वर मध्ये अ इ उ रू दीर्घ स्वर आ इ उ संयुक्त स्वर मध्ये ए ऐ ओ औ. त्यानंतर आहे मित्रांनो स्वरादी. इथे घेऊ आपण स्वरादी. स्वरादी स्वरादी म्हणजे अम आणि आहा. आता स्वरादी म्हणजे ज्याच्या आधी आहे स्वर, ज्याच्या आधी आहे स्वर त्याला स्वरादी म्हणतो. आणि स्वरादी मराठीतली दोन आहेत, अम व आहा. अम याला आपण काय म्हणतो? अनुस्वार म्हणतो. आणि आहाला आपण विसर्ग म्हणतो. आहाला आपण विसर्ग म्हणतो. तर या प्रकारे मित्रांनो बघा, स्वर, स्वरादी, व्यंजन, अर्धस्वर, उष्मे, महाप्राण आणि स्वतंत्र वर्ण अशा प्रकारे ही आपली मराठी वर्णमाला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला आज मी वर्ण विचारमध्ये आपल्या मराठी भाषेतील वर्णमाला व वर्णमालेचे प्रकार तुम्हाला स्पष्ट केले आहे. आणि हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असेल अशी मी आशा करतो. धन्यवाद.